नमस्कार मित्रांनो, मोर इन्फो मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका पाहत असताना जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं अचूक उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. तसेच आपले रिव्हिजन करू शकता. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. प्रश्न क्रमांक 1. बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन 1 गहू, 2 बाजरी, 3 कापूस, 4 बटाटा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बटाटा. प्रश्न क्रमांक 2. दख्खनच्या पठाराची उंची डॅश डॅश मीटरच्या दरम्यान आहे. ऑप्शन 1 200 ते 300, 2 300 ते 900, 3 100 ते 300, 4 500 ते 700. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 300 ते 900. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या ग्रहाची 2006 मध्ये मान्यता काढून घेण्यात आली? ऑप्शन 1 युरेनस, 2 नेपच्यून, 3 प्लुटो, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्लुटो. प्रश्न क्रमांक 4. अफगाणिस्तानास लागून असलेला भारतीय प्रदेश पुढीलपैकी कोणता? ऑप्शन 1 पंजाब, 2 राजस्थान, 3 जम्मू काश्मीर, 4 हिमाचल प्रदेश. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 5. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 हत्ती, 2 कालवीट, 3 वाघ, 4 सिंह. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वाघ. प्रश्न क्रमांक 6. शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 केरळ, 2 तामिळनाडू, 3 आंध्र प्रदेश, 4 पश्चिम बंगाल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ. प्रश्न क्रमांक 7. भुई हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ऑप्शन 1 मोसंबी, 2 आंबा, 3 केळी, 4 संत्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबा. प्रश्न क्रमांक 8. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशास डॅश डॅश म्हणतात. ऑप्शन 1 स्टेप्स, 2 वेल्ड्स, 3 प्रेयरी, 4 डाऊन्स. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 डाऊन्स. प्रश्न क्रमांक 9. इग्नाइटेड माइंड हे पुस्तक कोणाचे आहे? ऑप्शन 1 सलमान रश्दी, 2 अटल बिहारी वाजपेयी, 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम, 4 इंदिरा गांधी. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 10. अंडरकटिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 हॉकी, 2 क्रिकेट, 3 बॅडमिंटन, 4 पोलो. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हॉकी. प्रश्न क्रमांक 11. भारतातील पहिली महिला राजदूत कोण होत्या? ऑप्शन 1 सुचेता कृपलानी, 2 CP मुथाम्मा, 3 सुषमा स्वराज, 4 अमृता कौर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 CB मुथाम्मा. प्रश्न क्रमांक 12. गोवा मुक्ती दिन कधी असतो? ऑप्शन 1 12 डिसेंबर, 2 11 नोव्हेंबर, 3 19 डिसेंबर, 4 5 सप्टेंबर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 19 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 13. जिल्हा परिषद अर्थ समितीचा सभापती कोण असतो? ऑप्शन 1 जिल्हा परिषद अध्यक्ष, 2 जिल्हा परिषद सदस्यांमधून, 3 जिल्हा परिषद उपाध्यक्ष, 4 मुख्य लेखापाल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद उपाध्यक्ष. प्रश्न क्रमांक 14. किती तालुके मिळून प्रांत तयार होतो? ऑप्शन 1 2, 2 2 ते 3, 3 3 ते 4, 4 4 ते 5. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2. प्रश्न क्रमांक 15. मनपाचा पदसिद्ध सचिव कोण असतो? ऑप्शन 1 मनपा आयुक्त, 2 स्थायी समिती सदस्य, 3 मुख्याधिकारी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मनपा आयुक्त. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी कशास न्यायालयीन संरक्षण नाही? ऑप्शन 1 मूलभूत कर्तव्य, 2 राज्याची धोरणात्मक तत्त्वे, 3 दोन्ही, 4 एकही नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही. प्रश्न क्रमांक 17. सम्राट अशोकाच्या कोणत्या शिलालेखात पशुहत्येची निंदा केली आहे? ऑप्शन 1 पहिल्या, 2 दुसऱ्या, 3 तिसऱ्या, 4 चौथ्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या. प्रश्न क्रमांक 18. मुस्लिम सत्ताशोधक समाजाचे संस्थापक कोण? ऑप्शन 1
हमीद दलवाई, 2 राजन खान, 3 सय्यद अहमद खान, 4 मौलाना आझाद. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हमीद दलवाई. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे कोणाला म्हणतात? ऑप्शन 1 महात्मा फुले, 2 आंबेडकर, 3 महर्षी कर्वे, 4 राजर्षी शाहू महाराज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 20. ऑलिम्पिक 2028 क्रीडा स्पर्धेचे नियोजन कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 नवी दिल्ली, 2 दोहा, 3 USA, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 USA. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी येणारे काही संभाव्य प्रश्न पाहिले आहेत. तर या प्रश्नांमधील तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती कमेंट्स करून सांगा. तसेच आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर त्यांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड नवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.